तर आज शिबिराचा 8वा दिवस रविवार असल्याने दिवसभरात 2 तासिका घेण्यात आल्या। शिवाय 8 दिवसाच्या शिबिराची सांगता असल्याने आत्माविष्कार सोहळ्याची तयारी मुलांना करावायची होती। त्यामुळे नृत्य, नाट्य, गायन याची तयारी व मुलांची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळालं। शेवटी संस्कार शिबिर आणि त्यातील ॲक्टिव्हिटी मुलांना मनापासून आवडल्या आणि आजच्या 8व्या दिवशी तितक्याच जोमाने ते सर्व शिबिरामध्ये सहभागी झाले। सकाळी नेहमीप्रमाणे योग, ध्यान आणि प्राणायाम करून फ्रेश झाले। नाश्ता करून कौशल्य शिकण्यास तयार झाले। मग त्यामध्ये जलतरण, आत्मसंगीत, आत्मनिवेदन, आत्माभिनय, आत्मचिंतन यासारख्या विविध ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष दिसून आला। लोड झाले म्हणजे रायफल फायरसाठी तयार। ठीक, एवढं केल्यानंतर मग काय करायचं, रायफलला सरळ खांद्यावरती घेऊन जायचं। आता खांद्यावर कसं न्यायचं, सगळ्यात पहिलं उजव्या हाताने रायफलला पकडली। पकडल्यानंतर काय करायचं, आज सायंकाळ सत्रामध्ये आत्माविष्कार सोहळ्यामध्ये नृत्य, नाट्य, विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला। यात मोठ्या संख्येने पालक देखील उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाशजी भट साहेब व बाळासाहेबजी गोरडे साहेब व सर्व व्यवस्थापक व प्राचार्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते। त्यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं। पालकांनी देखील आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या। एकंदरीतच या सर्व उपक्रमांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि शिबिरात सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं असून या कामी कष्ट घेणाऱ्या सर्व व्यवस्थापक, प्राचार्य, शिक्षक वृंद यांचं देखील अभिनंदन केलं आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।